मी माझ्या लेकीला घेऊन सगळे फिरायला सुरुवात करणार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक दोन दिवसापूर्वीच मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत काही रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रश्नांसंदर्भामध्ये चर्चा केली आणि एक कार्यकर्ता म्हणून माझी अनेक मतं मी त्या ठिकाणी व्यक्त केली. आपण सर्वांनी त्या सगळ्या गोष्टींना चांगली प्रसिद्धी दिल्यामुळे त्याचा निश्चितपणे इम्पॅक्ट या निवडणुकीच्या काळामध्ये होतोय. मी अनेक प्रश्न विचारले होते, त्याच्यामध्ये पाणी योजना पूर्ण नाही विचारलं होते, भुयारी गटारी योजनांचं काय झालं विचारलं होतं, कचरा प्रकल्पाचं काय झालं विचारलं होतं, 2016ला दिलेली आश्वासनांचं काय झालं विचारलं होतं, झोपडपट्टी निर्मूलन शहर व्हावं म्हणून पंतप्रधान आवास योजनेचं काय झालं विचारलं होतं, कोणवाडा का नाही झाला ते विचारलं होतं, फेरीवाला झोन का नाही झाला ते विचारलं होतं, किंवा स्टेडियम किंवा इतर भागांच्या दुरावस्थेबद्दल विचारलं होतं, नगर परिषदेच्या आर्थिक स्थितीबाबत बोललो होतो, कर्मचाऱ्यांचे पगार व्यवस्थित होत नाहीत या संदर्भात प्रश्न केले होते. त्याचबरोबर राहुल पंडितांची जेव्हा पोटनिवडणूक झाली होती 2017ला, निवडून आल्यानंतर 2019ला झाली, त्याबद्दल काही माझे प्रश्न मी उपस्थित केले होते. मी कोणावरही टीका केलेली नव्हती, मी कोणाचे नावही घेतलं नव्हतं. त्याच्यामध्ये मी एक प्रश्न असाही मांडला होता की एक पत्रक कसं वाटलं जातं की ते पत्रक मी तुम्हाला दाखवलं होतं की अशा पद्धतीनं 2 वेगवेगळी पत्रकं छापली गेली होती. मी त्याच्यामध्ये कुठल्याही पार्टीचं नाव अधोरेखित केलेलं नव्हतं किंवा कोणाला आरोप पण केलेले नव्हते. कारण इथं निवडणुका जसं महाविकास आघाडी लढते तसं आपली युतीचे लोक लढतायत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक लढतायत किंवा अपक्ष लोक लढतायत, सगळ्यात कॉमन आहे ते. तर ते पत्रक कोणी वाटलं, कोणी छापलं, हा एक भाग जो होता त्यांनी काही लोकांनी त्याच्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये माझं नाव कोट केल्यामुळे मला हे त्याच्यावर बोलायला लागते. अन्यथा मला त्याच्याबद्दल बोलणं आवश्यकता वाटत नव्हती. माननीय माझे सहकारी मित्र बिपिन बंदरकर आणि बरोबर दीपक प्रवर्धन आणि साहेब आणि सचिन वाळकर जे होते, त्यांनी असं सांगितलं की हे पत्रक ज्यांनी आरोप केले त्यांनी छापलं. मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो. हे नवीन पत्रक आलंय, हे नवीन पत्रक आहे. त्याच्यामध्ये मतदान कसं करावं दिलंय. ह्याच्यामध्ये मला मी मुद्दा मांडला होता की महायुती आणि युती हे करत असताना जातीय भेदभाव केला जातोय आणि मतं मागितली जाते. अलिम्याजी स्पेशली आपल्याला बघाय इथे भारतीय जनता पार्टीचे कुठेही कोण नाहीत, बरोबर आहे. प्रभाग क्रमांक 4 मला त्याच्यात कारणात जायचं नाही, मी फक्त वास्तविकता दाखवली. हे सामंत साहेबांचं पत्र आहे. त्याच्यात काय वरती त्यामुळे हे सगळे पत्रक, हे परत नवीन पत्रक आहे. मी परवा दुसरं पत्रक दाखवलं होतं. माझ्या विरुद्ध त्यांनी कंप्लेंट करणार म्हणून सांगितलं होतं. मला आजपर्यंत तरी मला पोलिसांनी काय त्याबाबत सांगितलेलं नाही, परंतु माझंच निवडणूक आयोगाला असं म्हणणं आहे की सुमोटो तुम्ही दाखल करावी पुन्हा की कोणी छापलं आणि कोण वाटतंय. जर मी वाटलं असेल किंवा अन्य कोणी वाटलं असेल तर त्याच्यावर कारवाईच व्हायला पाहिजे. आणि अन्यथा तसं नव्हत असेल तर हे कोण प्रेक्षक खालचे आहेत ना इथं प्रिंटर्स यांच्या सगळ्या चौकशी व्हावं दे. तर कुठलं छापलं गेलं ते. जर त्यांनी छापलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे किंवा मी आरोप केले म्हणून मी छापलं असं म्हणणं आहे, तर माझं म्हणणं आहे सखोल चौकशी व्हावी. जर मी छापलं असेल किंवा मी काय केलं असेल उलट सुलट असं, तर मला कायद्यानं शिक्षा व्हावी किंवा मी राजकीय संन्यास घेईन. मी त्या निवडणुकीच्या माध्यमातून मी राजकीय संन्यास घेईन. मी कुठल्याच निवडणुकीच्या कधीही पुढे भविष्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. परंतु माझ्यावर जर खोटे आरोप तुम्ही करणार असाल तर त्याची शहानिशा झाली पाहिजे. माझी तुमच्या माध्यमातून सगळ्या जनतेला विनंती आहे
की मी आयुष्यामध्ये राजकारण करत असताना, मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मी कधी जातपात धर्मभेद केला नाही. मी ही वस्तुस्थिती समोर आणली. अशा वेळी माझ्यावर जर आरोप करणार असाल तर त्या आरोपाची छान पूर्णपणे तपासणी झाली पाहिजे. मी पुन्हा एकदा आव्हान देतो की हे जर पत्रक मी जर छापलं असेल तर मी राजकीय दृष्ट्या संन्यास घेईन, पण हे जर पत्रक त्यांनी छापलं असेल तर ते राजकीय दृष्ट्या संन्यास घेणार का, हा एक मुद्दा आहे. दुसरं तुम्हाला दाखवतो. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांचं हा स्टेटस आहे. घ्या पत्रक द्या जरा. ज्यांनी आरोप केले, ते माझ्या मित्रांनी जे आरोप केले त्यांचा हा व्हॉट्सअप स्टेटस आहे. मी आता दाखवला काल, कारण मी राजकारणामध्ये कधी शत्रुत्व ठेवत नाही. मी कधी शत्रू मानत नाही कोणाला. तर राजकारण हे हेल्दी असलं पाहिजे. निवडणुका येतात जातात, आपण सर्व मित्र आहोत, आपण विकासावर भांडूया. परंतु आपण हे याच्यावर बघा, इथे अलिम्याजी हे स्टेटस त्यांचं आहे. आणि मी माझ्या मित्रांना दाखवलं. जर तुम्ही माझ्यावर आरोप करताय की नाही की हे मी केलंय, तर तुमच्या स्टेटसला कसं काय? हे जर मी केलं ना तर तुमच्या स्टेटसला असलंच नाही पाहिजे ते. मग आता तुम्ही स्वतःवर कारवाई करून घेणार का? बरोबर बसलेले दीपक पडोळे साहेब आणि माझे आपले मित्र वाळकर साहेब यांना माझी विनंती आहे, आपण पत्रकार परिषदेमध्ये बसलो, माझ्यावर आरोप केले, तुम्ही ह्या गोष्टीला तुम्ही अग्री राहत का? मी पुन्हा एकदा सांगतो, मी अजिबात पत्रकार परिषद घेणार नव्हतो त्या संदर्भामध्ये. बाकी याच्यामध्ये बिपिन बंदरकरांच्या बद्दल माझा कधीही असूया नाही. माझे मित्रच आहेत. दीपकजी पटवर्धन माझे नेते आहेत, वाळकर साहेब माझे वर्गमित्र आहेत. राजकीय पक्षाचे कुठेही आमचे वेगळे आम्ही असलो तरी सुद्धा मी कधीही राजकीय पक्षामध्ये कधी एकमेकांबद्दल वाद ठेवला नाही, कधी हे ठेवलं नाही. माझे वाद तात्विक आहेत, तेवढा पुरतं मी ठेवलं. त्याच्यामुळे मी जे त्या दिवशी बोललो, पाणी योजना झालेली नाही, विहारी गटारी योजना झालेली नाही, कोण झालेला नाही, कचरा प्रकल्प झालेला नाही, याच्यावर त्यांनी कुठलंच मला उत्तर दिलेलं नाही. मी असं म्हटलेलंच नाही की सामंत साहेबांनी विकासाला पैसे नाही आणले. परंतु ह्या ज्या नागरी सुविधा आहेत ते पहिलं कर्तव्य म्हणून ज्या करायच्या आहेत त्या होऊ शकल्या नाहीत, ते दुर्दैव आहे. मी हेच बोललो ना. तर मी कधी त्यांना असं म्हटलं नाही की ते निधी आणण्यात कमी पडले किंवा काय, पण ह्या गोष्टी जर झाल्या नाहीत तर त्या गोष्टी कोणीतरी दाखवायला पाहिजे, आणि त्यांनी दाखवल्या. आणि त्यातलं हे पत्रक जे आहे ते मी जे काय मला मिळालं पत्रक ते मी दाखवलं होतं. मला याच्यामध्ये कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या किंवा मला दुखवायचे सुद्धा नाहीत. दुसरा विषय असा की आज आपण मी जेव्हा फिरतोय तेव्हा मी असं माझ्या लक्षात येते की काही ठिकाणी जे गरिबांच्या वस्त्या आहेत, झोपडपट्ट्या आहेत, अशा ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्या लोकांना घाबरवायचे प्रकार सुरू झालेत. माझी जिल्हा प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला विनंती आहे की रात्री 10 वाजता प्रचार संपणार आहे. रात्री 10 वाजल्यानंतर ह्या ज्या गरिबांच्या वस्त्या आहेत अशा ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. आणि आपण जे निवडणूक आयोगाचं ब्रीदवाक्य आहे की भयमुक्त मतदान व्हावं, त्याच्याकरता योग्य त्या उपाययोजना त्यांनी कराव्यात. उद्या मतदान आहे त्यामुळे निर्भयपणे मतदान व्हावं अशी आयोगाची किंवा सगळ्यांची कल्पना असते. त्या होण्याकरता त्यांनी ते प्रकार थांबवावेत. दुसरा विषय असा आहे की लोक असं म्हणतात, मी त्याच्यावर माझ्याकडे पुरावे नाहीत किंवा काय, की मोठ्या प्रमाणात काय पैशाचं वाटप सुरू आहे शहरात, अमुक आहे तमुक आहे. मी या गोष्टीवर चर्चा करण्याला फक्त एवढंच सांगेन, माझा रत्नागिरीच्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे. असं कोण काही ठराविक लोक करून जे सूक्ष्म मतदार आहेत ते प्रामाणिकपणे मतदान करणार आहेत, त्यांचे विचार हे बदलू शकणार नाहीत एका रात्रीत. कारण ह्या शहरामध्ये अतिशय शिकलेली जुनी जाणती मंडळी आहेत, माझ्या भगिनी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. मला खात्री आहे की या शहराच्या विकासाकरता ही आम्ही निवडणूक लढतोय.
आणि त्याच्यामुळे ह्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम त्या निवडणुकीच्या मतदानावर होणार नाही. आणि 100% सांगतो की शिवानी राजेश सावंत हिच्या समोरचं बटन दाबून मशाल चिन्हाचं आणि जे 32 उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्या सगळ्या उमेदवारांना भरभरून मतदान करणं हे जनतेने ठरवलेलं आहे. मी आजपर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या, त्याच्यामध्ये मला जो अनुभव आला तो 2004च्या निवडणुकीत आला परिवर्तनाचा. उदय सामंत साहेब निवडून आले, मीच त्यांचा सहकारी होतो. त्यावेळी जो मला हा विश्वास होता विजयाचा, तोच विश्वास आज 2025ला परिवर्तनाचा 100% मला वाटतोय. आणि त्याच्याकरता रत्नागिरीच्या जनतेचे अगोदर मी आभार मानतो की त्यांनी हा निर्णय घेतलाय. आणि हा निर्णय त्यांनी फक्त विकासाकरता घेतलाय. अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या विचारांची लोक मतदार आहेत, त्यांनी सुद्धा ठरवलंय की आपण आता यावेळी बदल करायचा. त्यांना ही जी नागरी संस्था आहे रत्नागिरी नगर परिषद, ह्याचे विश्वस्त पाहिजेत. तिथे हे नगरसेवक हे विश्वस्त आहेत, त्यांनी ती संस्था सांभाळली पाहिजे, संस्था वाढवली पाहिजे. परंतु आज काय झालं, या नगर परिषदेमध्ये किमान 50 कोटीची देणी नगर परिषद आहे. शिल्पाताई सुर्वे जे आहेत नगराध्यक्षाचे उमेदवार युतीच्या, ते म्हणल्यात 89 कोटीच्या. त्यांच्या म्हणण्यानुसार जर 89 कोटी असतील तर या शहरामध्ये मतदार साधारणपणे 62,000 आहेत. आपण 60,000 मतदार धरू. तुम्ही 89 कोटी रुपये भागिले 60 करा. प्रत्येक मतदारावर किमान 12,000 ते 14,000 रुपयाचं देणं लागतं मतदार. याला जबाबदार कोण? गेले 8 वर्षाचं जबाबदार आहेत हे. त्यांनी उत्तर दिली पाहिजे, त्या प्रश्नांची उत्तर पण द्यावी की ही 89 कोटी रुपयाला मागे नगर परिषद का आहे? कर्मचाऱ्यांचे पगार होताना तारांबळ का आवडते? उलट मुंबई महानगरपालिकेच्या सारख्या संस्थांच्या हजारो कोटीच्या ठेवी असतात. जर आपल्याला संस्था जगवायची असेल तर अशा पद्धतीच्या ठेवी असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ही संस्था जगवायची असेल, आपला घर जर आपण व्यवस्थित चालवू शकतो तर ही संस्था पण चालल्या पाहिजे. आपला तो परिवार आहे असं समजून तिथं काम केलं पाहिजे. ही संस्था जगली तर आपण आहोत व्यवस्थित. जसं आपण देवळातले विश्वस्त म्हणून एखादं देऊळ आपण चालवतो किंवा एखाद्या मशिदीचं आपण चालवतो, गुरुद्वार चालवतो, तर भावना असतात की आपण तिथे चांगल्या गोष्टी कराव्यात. त्याच पद्धतीनं ही नगर परिषद ही एक संस्था आहे की जी आपली संस्था आहे. त्याच्याकरता ही संस्था टिकली पाहिजे. याच्याकरता असे नगरसेवक निवडून गेले पाहिजे, त्यांच्या तिथे चांगल्या भावना आहेत. आणि म्हणून रत्नागिरीच्या जनतेने ठरवलंय. त्याच्याकरता मी आभार मानण्याकरता मी त्यांची पत्रकार परिषद पण आहे आणि मी उत्तरं पण माझी जी काय समर्पक द्यायची मी दिलेली आहेत. आपल्याला पण सर्वांना मी आभार मानतो की या निवडणुकीच्या काळामध्ये माझी मुलगी शिवानी सावंत ही नव्यानं जरी असली तरी आपल्या माध्यमातूनच तिला लोकांसमोर जाता आलं, तिचे विचार मांडता आले, तिचे विचार तुम्ही पोहोचवलेत. त्याच्यामुळे ती नवखी असली तरी सुद्धा ती विचारात जी आहे ती बोलू शकते, ती चांगल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते, भविष्यात शिकून आणखीन चांगलं काय करू शकते. हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचलं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचेही आभार मानतो. आणि 3 तारखेच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी तुम्ही सुद्धा सहभागी व्हा असं मी आपल्याला विनंती करतो. पत्रकारितेला उत्तर द्यायला उशीर झाला वाटत नाही. 4 तास शिल्लक राहिले प्रचार बंद व्हायचा. आता सिलेक्शन राहील म्हणजे मला हे उशिरा खाण्यात पण पॉइंट आहे. अरे माझी 5.5 होती म्हणून साहेबांनी 6 ठेवली.